हॅलो फ्रेंड्स, झारेगिरी कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। हे पहा, आपण लास्ट व्हिडिओ जो आपला सर्कल पार्ट 2 आपण त्या ठिकाणी अपलोड केला होता, ज्याच्यामध्ये आपण सर्कल चॅप्टर मधला जो टँजेंट रेडियस थेरम आहे तो त्याच्यामध्ये पाहिला होता। ठीक आहे, आणि बऱ्यापैकी सगळ्यांना तो समजलाही असेल। मे बी ज्यावेळेस तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये पॉईंट्स समजतात त्यावेळेस तुम्ही ते कमेंट्स त्या ठिकाणी द्यायचे आहेत, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स येत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला ते कमेंट्स करायचे की हा प्रॉब्लेम्स आम्हाला समजलेला नाहीये किंवा हा पॉईंट्स आमच्या लक्षात आलेला नाही, पुन्हा एकदा आम्हाला तो तयार करून सांगा। ठीक आहे, तर पहा, आज आपण या नवीन आपला हा जो चॅप्टर आहे सर्कल याच्याबद्दल आपण डिस्कशन करतोय। आपला जो आजचा पॉईंट आहे तो आहे टँजेंट सेगमेंट थेरम। तर टँजेंट सेगमेंट थेरम काय आहे? तर टँजेंट सेगमेंट थेरम सांगतो, टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट। सेगमेंट काय सांगतो थेरम पहा, टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट्स टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट। सी, this one is circle and these are the two tangents which intersect at point B externally. So these are the tangent segments. Okay, so आपल्याला सांगायचं की हे दोन्ही सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट्स आहेत। ठीक आहे, मग कसं आपण सांगणार या ठिकाणी? सुरुवातीला आपल्याला हा जो थेरम आहे त्याचे गिवन टर्म्स काय आहे ते मांडावे लागतील। मग काय आपल्याकडे गिवन टर्म्स? आपल्याकडे आहे O is a center of circle. Okay, this one is the center of circle. Then segment AB and another segment CB are tangent. Are what? Tangents which intersect at point B externally. Okay, तर हे गिवन थिंग्स आहे। काय गिवन थिंग्स आहे? जे आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिसत असतं त्याला आपण गिवन थिंग असं म्हणतो। मग आपल्याला याच्यामध्ये काय दिसतंय एक्झॅक्टली? तर आपल्याला दिसतंय हे सेगमेंट आहे जे एक्सटर्नली इंटरसेक्ट करत आहे। ओके, कोणते सेगमेंट आहे? हे टँजेंट सेगमेंट आहे जे पॉइंट बी मध्ये एक्सटर्नली काय करतंय? इंटरसेक्ट करतंय। ठीक आहे, त्यानंतर टू प्रूव्ह, काय प्रूफ करायचं आपल्याला? द लेंथ ऑफ दिस सेगमेंट इज इक्वल टू लेंथ ऑफ दिस वन। ठीक है, which means segment AB is congruent with segment BC, हे प्रूफ करायचं आहे। ठीक आहे, मग त्याच्यानंतर आता इथं आपल्याला एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं असतं की कन्स्ट्रक्शन का करायचं? तर आपल्याला जी टर्म्स प्रूफ करायची असते त्याच्यासाठी एक सफिशियंट डेटा हवा असतो। मग तो डेटा जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपण त्या ठिकाणी छोटंसं कन्स्ट्रक्शन करतो, कारण गिवन मध्ये असणाऱ्या सगळ्या टर्म्स हे प्रॉपर असतील असं नाहीये। त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल। ठीक आहे, मग काय कन्स्ट्रक्शन करणार आहे आपण? जॉईंट दिस रेडियस, ऑल्सो जॉईंट पॉइंट O and B. These are the construction. ओके, कन्स्ट्रक्शन काय केलंय आपण? हे दोन्ही रेडियस जोडलेले आहेत, त्यानंतर हे OB सेगमेंट पण जोडलेले आहे। ठीक आहे, मग आता याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की इथं दोन ट्रायंगल्स फॉर्म झालेले आहेत। ठीक आहे, आता आपण अगोदर जे कन्स्ट्रक्शन केले त्याची मांडणी इथं करूया। इथं म्हणता येईल जॉईंट OA and OC also OB, एवढं आपण जॉईंट करून घेतलं। त्यानंतर प्रूफ, कसं प्रूफ देणार आहे आपण पहा, तर आपल्याला हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट दाखवायचे। आपण ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत। मग आता आपल्याला काय करावं लागेल? दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील। ओके, आणि आपल्याला माहिती आहे की जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतील तर आपण त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्ग्रुएन्सीचे टेस्ट यूज करतो। मग जसं SSS असेल, SAS असेल, ओके, हायपोटेनस साइड टेस्ट असेल, यांच्या आधारे आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल काय करता येतात? कॉन्ग्रुएंट दाखवता येतात। आणि एकदा जर आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले की आपल्याला हे दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट दाखवता येतील। ठीक आहे, मग काय करूया? इन ट्रायंगल OAB and ट्रायंगल OCB यांना कॉन्ग्रुएंट दाखवूया। मग याच्यासाठी आपल्याला जे जे कॉन्ग्रुएंट दिलेलं असतं तो क्रायटेरिया आपण यूज करतो। हे पहा, आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये जो थेरम पाहिला होता आणि जर तुम्ही बघितला नसेल तर तो
सुद्धा बघायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण तो ज्यावेळेस तुम्ही पॉईंट अगोदर पाहणार त्याच्यानंतरच तुम्हाला काय होईल हा पॉईंट लक्षात येईल. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही याच्या अगोदर आपण सर्कल पार्ट 2 हा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे, मग आता इथं हा जो सेगमेंट आहे which segment is here, that segment OA and OC, OA which is congruent with OC, which are why they are congruent, इथं आपण म्हणूया रेडियाई ऑफ सेम सर्कल. तर हे एकाच सर्कलचे रेडियस आहे, that's why they are congruent. Also segment OB which is congruent with OB, हा जो सेगमेंट आहे तो कॉमन आहे, त्याला म्हणता येईल कॉमन सेगमेंट. ओके, सो कॉमन सेगमेंट एक मिळालं, रेडियस एक मिळाली. त्यानंतर पहा आपण जो मागचा पॉइंट बघितला होता याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजेंट, सो दीज आर परपेंडिक्युलर थिंग्स. अँगल A which is congruent with angle C, याला रिझन देते ना आपल्याला each of 90 डिग्री. ओके, आता ऍक्च्युअली काय की हे दोन ट्रायंगल जे आहेत त्याच्यामध्ये हे दोन अँगल 90 डिग्रीचे आहेत. साहजिक ते राईट अँगल ट्रायंगल तयार झाले आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनस आणि कुठली तरी एक साइड ज्यावेळेस कॉन्ग्रुएंट असते त्यावेळेस दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो आपण. मग ती कोणती टेस्ट असते, हायपोटेनस साइड टेस्ट. मग इथं आपल्याला म्हणता येईल देयरफॉर ट्रायंगल OAB which is congruent with triangle OCB which test hypotenuse side test. ओके, कसं सांगितलं आपण ते याच्यामध्ये हा हे जे राईट अँगल आहे याच्यामुळे दोन्ही ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल झाले आणि मग राईट अँगल ट्रायंगलला जर प्रूव्ह करायचं असेल तर हायपोटेनस आणि साइड हे दोन जर कॉन्ग्रुएंट असतील तरी सुद्धा ते ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असू शकतात, हे याच्यामध्ये दिसतं. हेन्स प्रूव्ह झालं या ठिकाणी. काय प्रूव्ह झालं की जर समजा एकाच पॉइंट मधून दोन टँजेंट इंटरसेक्ट होत असतील तर त्यांची सेगमेंट किंवा त्या सेगमेंटची लेंथ जी असते किंवा तो सेगमेंट जो असतो तो कॉन्ग्रुएंट असतो. ओके, एक्झाम्पल विच इज रिलेटेड टू द टँजेंट सेगमेंट थेरम. आपण जो आता थेरम पाहिला त्याच्यावर आधारित एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल सांगताय इन द ऍडजॉइनिंग फिगर सर्कल विथ सेंटर D टचेस द साइड्स ऑफ अँगल ACB at A and B. If angle ACB is equal to 52 degree, find measure of angle ADB. आपल्याला हे दोन टँजेंट सेगमेंट्स एक्सटर्नली C मध्ये टचेस करतायत सांगितलेलं आहे आणि इथं एका अँगलची मेजरमेंट दिली आहे 52 डिग्री. तर म्हटलंय की अँगल ADB किती. ठीक आहे, फार सोपा हा एक्झाम्पल आहे. पहा कसं सोपं आहे त्याला लक्षात येईल. तर आपल्याला काय काय दिले त्याबद्दल आपण इथं सांगूया. सेगमेंट AC and BC are intersect externally. ओके, इथपर्यंत आपल्या लक्षात येईल की हा एक्सटर्नली इंटरसेक्ट करतोय. ठीक आहे, आता इथं आपल्याला एक क्वाड्रिलॅटरल तयार होताना दिसतोय ज्याच्यामध्ये काही मेजरमेंट्स आपल्याकडे आहेत. ऑल्सो AC and BC are tangent. Therefore, हे दोन tangent आहे याचा अर्थ असा की tangent is perpendicular to radius. tangent हे radius ही tangent हे radius ला perpendicular आहे, ही tangent हे radius ला perpendicular आहे. मग आपण म्हणू शकतो की AD is perpendicular to AC and BD is perpendicular to BC. ह्याला कारण देते ना आपल्याला tangent perpendicular to radius. ओके, therefore आता हे जर परपेंडिक्युलर असतील तर अँगल A is equal to अँगल B is equal to how much 90 डिग्री. याला इक्वेशन फर्स्ट म्हणूया. परपेंडिक्युलर म्हटलं की 90 डिग्रीचा अँगल तर फॉर्मच होतो. ठीक आहे, मग इथं घेऊया इन क्वाड्रिलॅटरल. एक क्वाड्रिलॅटरल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. क्वाड्रिलॅटरल ADBC. ओके, याच्यामध्ये अँगल A प्लस B प्लस अँगल D प्लस अँगल C इज इक्वल टू किती असतं 360 डिग्री असतं. का तर क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या अँगलची सम किती असते 360 डिग्री असते. ठीक आहे, हे आपण आता 8वी 9वी मध्येच पाहिलेलं आहे. ठीक आहे, आपण रिझन पण देऊया सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल.
ओके, हे रिझन फार महत्वाचं आहे. रिझन प्रत्येक वेळेस देत चला, कारण आपल्याला जर आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील किंवा आपल्या जॉमेट्रीमध्ये आपलं स्कोअर परफेक्ट असणं किंवा करायचं असेल किंवा जॉमेट्री जर परफेक्ट करायची असेल तर रिझन हे असणं गरजेचं असतं. ठीक आहे. सो 360 त्यांची टोटल आहे. याच्यापैकी 90 डिग्री प्लस 90 डिग्री हे आपल्याकडे. देन एक अँगल पण दिलेला आहे गिवन मध्ये. अँगल सी आहे 52 डिग्री प्लस अँगल डी किंवा आपण त्याला पूर्ण नाव देऊ शकतो ADB इज इक्वल टू 360 डिग्री. आता हे कुठून आलं तर इक्वेशन फर्स्ट म्हणता येईल आपल्याला. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट म्हणून आलं. ठीक आहे. सो याची बेरीज आता आपल्याला कंप्लीट करायची आहे. सो 90 डिग्री 90 डिग्री 180 झालं. ठीक आहे. 180 प्लस 52 प्लस अँगल ADB इज इक्वल टू 360 डिग्री. ठीक आहे. मग यांची पण बेरीज करावं लागेल. 230 ओके 232 अधिक अँगल ADB बरोबर 360 डिग्री. ओके. तर फायनली पहा आपल्याला काय मिळालं तर यांची बेरीज 180 आली. ठीक आहे. पुन्हा आपण हे प्लस त्याच्यामध्ये मुद्दाम थोडंसं सेपरेट आपण घेतलेलं आहे समजून यावं म्हणून. ठीक आहे. तर आता यांची दोन्हीची बेरीज जी आहे ती आपण याच्यामध्ये दाखवली. सुरुवातीला आपण काय केली, या दोन्हीची बेरीज केली. नंतर हा याच्यामध्ये मिळाला. ओके 2 देन 13 अँड 1 देन 332 असं आन्सर आलं. ठीक आहे. आता इथं काय होतं की यांची तर ऍडिशन होणार नाहीये. मग यांची ऍडिशन जर होत नसेल तर आपल्याला ही व्हॅल्यू इथं कुठलं साइन दिसत नाही, म्हणजे ते प्लसचं साइन असतं. त्याचं पक्षांतर केलं की ते काय होतं मायनस होतं. म्हणजे इथं आपल्याला मिळणार फक्त अँगल ADB इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 232. ठीक आहे. देयरफॉर आपला जो अँगल आहे ADB हा किती येणार आहे आपल्याला याचे सबट्रॅक्शन करावे लागेल. ठीक आहे. आता बऱ्याच जणांना ह्या गोष्टी कळत नाही की सबट्रॅक्शन कसं करायचं, कारण बेसिकली बऱ्याच लोकांचं मॅथमॅटिक्स बेसिकलीच कच्चं असतं. ठीक आहे. सबट्रॅक्शन आपण आपल्या पद्धतीनेच करायचं, जसं आपल्याला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने. ठीक आहे. सो इथून 10तून 2 गेले की राहिले 8. ओके. नंतर 6तून 4 गेले की राहिले 2. 3तून 2 गेले की राहिला 1. म्हणजे आपल्याला अँगल ADB याची व्हॅल्यू किती मिळाली 128 डिग्री. आणि सगळ्यात महत्त्वाचं नेहमी आन्सरला त्या ठिकाणी ब्रॅकेट करत जा का, तर मोस्टली आपली ज्यावेळेस आन्सर चेकिंग होते त्यावेळेस त्याच्यावर फोकस केलं जातं, म्हणून काही इम्प्रेसिव्ह थिंग्स सुद्धा आपल्या पेपरमध्ये येणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर फायनली आपल्याला अँगल ADB हा किती मिळाला 128 डिग्री. ओके. सी आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतोय टँजेंट सेगमेंट थिअरमसाठी. एक्झाम्पल थोडंसं गमतीशीर आहे पण सोपं आहे. ठीक आहे. तर कसं आहे पहा, सेगमेंट RL अँड सेगमेंट RN आर टँजेंट सेगमेंट्स of a circle with center O. Prove that segment OR bisect angle MRN as well as angle MON. आपल्याला काय सांगायचं की हा जो अँगल आहे आणि हा एक जो अँगल आहे, अँगल कोणता MON आणि MRN, तर ते बायसेक्ट होत आहे. कशामुळे OR या सेगमेंटमुळे. याचा अर्थ हे दोन अँगल आपल्याला सेम दाखवावे लागतील आणि हे दोन अँगल्स आपल्याला काय करावे लागतील सेम दाखवावे लागतील. ठीक आहे. मगाशी आपण जो टँजेंट सेगमेंट थिअरम पाहिला होता त्याच्यात आपण या दोन ट्रायंगलला प्रूफ केलं होतं जे कॉन्ग्रुएंट होते. आणि टँजेंट थिअरम नुसार जर हे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल प्रूफ झाले तर आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलचा सपोर्ट घेऊन त्यांना बायसेक्ट दाखवता येते. ठीक आहे. मग कसं पहा, सी प्रूफ. इथं प्रूफ घेताना आपल्याला या दोन ट्रायंगलचा आधार घ्यायचा आहे. इन ट्रायंगल OMR and triangle ONR, okay, which are congruent. त्याच्यामध्ये angle M is congruent with angle N किंवा which is equal to N is equal to 90 डिग्री. ओके. हे दोन्ही अँगल किती डिग्रीचे आहेत 90 डिग्री. याला कारण द्यायचंय tangent perpendicular to radius. ओके. दोन्ही अँगल सेम आहेत, त्यांची व्हॅल्यू किती आहे 90 डिग्री. tangent perpendicular to रेडियस. त्यानंतर आणखी आपण या ठिकाणी घेऊ शकतो OM इज परपेंडिक्युलर टू काय म्हणता येणार ON, सॉरी इज कॉन्ग्रुएंट विथ ON. त्याला कारण देता येईल रेडियाय ऑफ सेम सर्कल. आणि सेगमेंट OR इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट OR. त्याला कारण देता येईल कॉमन सेगमेंट. ठीक आहे. इथं आपण आणखी वेगळ्या पद्धतीने सुद्धा दोन्हीला कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. कसं, तर आपण मागाशी बघितलं होतं टँजेंट सेगमेंट थिअरम मध्ये ही साइड कॉन्ग्रुएंट होती
म्हणजे आपल्याला या दोन्ही ट्रायंगल मध्ये तिन्ही साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. म्हणजे एस 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 टेस्टने सुद्धा ते प्रूव्ह होऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या दोन ट्रायंगल मध्ये हा 90 डिग्री आहे, दोन्ही सेगमेंट सेम आहे, त्याच्यामध्ये हा हायपोटेनस आहे जो राईट अँगलच्या समोर साइड आहे. सो दॅट्स व्हाय आपण म्हणू शकतो ट्रायंगल OMR इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल ONR. याला कारण देता येईल हायपोटेनस साइड टेस्ट. ओके, त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं कर्णभुजा प्रमेय. तो हायपोटेनस साइड टेस्टने हे दोन ट्रायंगल काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. आता ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे, मग आपण काय म्हणणार, अँगल OMR इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल NOR. ओके, OMR हा एक आहे आणि NOR हा एक आहे, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ठीक आहे. आणखीन एक आपल्याला अँगल्स घेता येतील, हे दोन अँगल. ठीक आहे, इथले दोन अँगल MRO इज कॉन्ग्रुएंट विथ NRO. सेम रिझन आपण हेच देऊ शकतो, डबल द्यायची काही गरज नाही, असं म्हणून विकॉन्स केला तरी चालेल, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. मग आता काय झालं की हे हा जो अख्खा अँगल आहे, हा जो अँगल आहे, याचे दोन भाग झाले. ठीक आहे, कोणामुळे झाले, OR मुळे झाले. मग इथं म्हणायचं देअरफॉर सेगमेंट OR बायसेक्ट अँगल कोणता, MON अँड अँगल MRN. हे दोन्ही अँगलला कोणता, MRN आणि MON ला कोण बायसेक्ट करतंय, OR बायसेक्ट करतंय. हे सिंपली इथं प्रूव्ह होत आहे. लक्षात घ्या, इथं तुम्ही दोन्ही पद्धत वापरू शकता. एस टेस्ट सुद्धा वापरता येते किंवा हायपोटेनस साइड आपण जी आता वापरलेली आहे ती सुद्धा वापरता येते, ज्याच्या आधारे आपल्याला यांना प्रूव्ह करता येईल. ठीक आहे. तर पहा, आजच्या पार्टमध्ये आपण काय केलेलं आहे, टँजेंट सेगमेंट थेरम घेतलेला आहे आणि त्याच्या बेसिसवर दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही सुद्धा काय करायचं, हे जे एक्झाम्पल घेतले जातात त्याचे सिमिलर एक्झाम्पल्स घेऊन त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील ते तुम्ही ते कमेंट्स मध्ये टाकायचे आहेत. त्याशी संबंधित पुन्हा आपण व्हिडिओ तयार करून युट्यूबला टाकत जाऊया. आणि हे जर आपल्याला अगोदर समजून घ्यायचं असेल टँजेंट सेगमेंट, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्या पाठीमागचा व्हिडिओ पाहावा लागेल. ठीक आहे, तरच तुम्हाला हा व्हिडिओ लक्षात येईल. ठीक आहे. तर सगळ्यांना हा व्हिडिओ छान वाटेल, आय थिंक सो, आणि नक्कीच तुम्ही त्याच्यावर कमेंट्स करायचे आहे. ओके.